वहिनी, सारंग सरांनी हे नैवेद्य खाल्लं नाही तर पूजा संपन्न नाही होणार. सावली, हे बघ, तुझा विश्वास आहे ना, मग पूर्ण विश्वासाने ही पूजा कर. महालक्ष्मी नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल. हाँ बबलू बोल. आलोच. चल. का रे, काय झालं? सांग ना, काय झालं? तुम्हीच आम्हाला शिकवलं आहे. ती बिकट परिस्थिती आली तरी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं. ही कंपनी तुम्ही खूप कष्टाने उभी केली आहे. या सहजासहजी तुमच्या हातून ही कंपनी नाही जाऊ देणार मी. ही कंपनी रूपम कॉस्मेटिक्स तिलोत्तमा मेंदळीची आहे आणि तिचीच राहणार. विश्वास ठेव माझ्यावर. पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावर. जा आणि कळवत राहा मला. नाही दादा, चल. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिनं आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावं म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. हाँ बोल. अच्छा, हार्ड डिस्क गाडीत आहे का? ठीक आहे, बघतो मी. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे आली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. आजी, लागलं नाही ना तुम्हाला? नाही. कुठे चाललात तुम्ही?
मला सोडू का मी या बाजूने चाललोय बघा. नाही, या बाजूने जाऊ नका, तो रस्ता बंद आहे. तुम्ही ह्या बाजूने जा. चल. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी साक्षात प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरली. तिच्या जीवनात आनंद भरला. गाड़ी हटाओ. सारंग मेहंदळे, तुम्ही इथे? अहो, सकाळची बातमी ऐकून तुम्ही ऑफिसला जाण्याऐवजी इथे काय करताय माझ्या ऑफिसला? डोक्यावर परिणाम वगैरे झाला की काय? माझ्या डोक्यावर परिणाम झालाय की नाही याचा विचार तुम्ही नका करू प्रभाकर राव. तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय त्याचा विचार करा. तुम्हाला काय वाटतं आमच्या ब्रँडचं सिक्रेट चोरून तुम्ही आम्हाला त्रास देऊ शकता? ही जर तुमची वृत्ती असेल आणि हे जर तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर हे मला पण नाही चुकीचं वाटत. जरी तुम्ही करू शकता तर मी पण हे करू शकतो. सारंग मेहंदळे, तुम्ही आपला वेळ इथे फुकट घालवताय. 6च्या अगोदर जर कोर्टात पुरावे सादर नाही केलेत तर निकाल आमच्या बाजूने लागेल. हे पण तुम्हाला कळत नाही? पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालाने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालाचे व्हावे तसे स्वागत कोणी केलेच नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबालेला आईचा रागच आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो अंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने शांबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाले, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठच घातलं नाही. सगळे पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शांबालाने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हाच मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाले. मालाधरालाही तिचे म्हणणं पटले.
थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील ना, त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. 6च्या आधी पुरावे जर कोर्टात नाही दिले तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. पण निकाल कसा लागेल? आधी तुम्ही चूक केली आहे, परत चूक नका करू, नाहीतर तुमचा निकाल मी इथेच लावेन. ब्लेझर छान आहे. श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने अतू नये मातू नये, नित्यनेमाने महालक्ष्मीचे व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. हे काय? हिची नाटकं संपतच नाहीत. या घरात आल्यापासून बॅक टू बॅक प्रॉब्लेम्स येत आहेत. एक काम चांगलं झालं नाहीये या घरात. आता हे का नवीन नाटक? ऐश्वर्या, आलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना पण आता. पण डॅड प्रॉब्लेम तर आलाच ना. अगं ऐश्वर्या, पण तो किती लवकर सॉल्व्ह झालाय ऐश्वर्या. ऐश्वर्या, सावलीने जी पूजा मांडली आहे त्यामुळे आपल्यावर जे संकट आलं ते इतक्या लवकर दूर झालं. नाहीतर आजपर्यंत एवढी संकट आली, पण इतक्या कष्टाने उभी केलेली कंपनी बुडेल हे एवढं मोठं संकट कधीच आलं नव्हतं. बरं ते आलं आणि एका झटक्यात निघून सुद्धा गेलं. मला खरंच असं वाटतं ही सगळी ना सावलीच्या श्रद्धेची ताकद आहे. बस ना अमृता, खूप झालं. आणि तिच्या श्रद्धेची ताकद वगैरे काही नाहीये, माझ्या लेकाच्या मेहनतीचं फळ आहे. त्याच्या यशाचं श्रेय या पोरीला मी नक्कीच देणार नाही. काय राजकुमार, बरोबर बोलते ना मी? अगं तिलोत्तमा, सावली, देवीची आरती झाली का? नाही. चल आपण करूया देवीची आरती. ठीक. सारंग एक मिनिट हा.
हे घे. सारंग सरांनी हे नैवेद्य खाल्लं नाही तर पूजा संपन्न नाही होणार. मम्मा तू सावलीशी कशी बोलणार आहेस? ते मी बघते. तिलोत्तमा, अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. बसा बसा बसा. कसं काय येणं केलं? बरं काय घेणार? चहा, कॉफी? चहा सांगू? चहा? सावली, किती लोक आलेत ग बाहेर? 2. म्हणजे माझा हिशोब बरोबर होता. हे सर्वाची चल पटकन जायचंय ना. हो रे बाबा, एवढा चहा देते आणि मग आपण निघू. आता चहा उकळणार कधी, देणार कधी, दवाखान्यात जाणार कधी? सावली, तू जरा चहा देशील का बाळा? मी आम्हाला दवाखान्यात जायचंय ना म्हणून. वहिनी रिक्वेस्ट करतेस ती करेल, हो की नाही वहिनी? हो. चल येते मी. चल. विठ्ठला, सर माहींना कळलं की मी तर कोणत्या परिस्थितीत राहते आणि जर त्यांनी माझ्या माहेरच्यांना सांगितलं तर त्यांना हे सहनच होणार नाही. विठ्ठला, माझी लाज राख. नाही पण मला मॉडेल पसंतच नाहीये. मम्मा तू नेमकी कशी भेटणार आहे सावलीला? रूपम कॉस्मेटिक्स साठी हवी आपल्याला मॉडेल. कशी असायला पाहिजे तुम्हीच सांगा मला. नो, आय एम रिअली नॉट हॅपी. नवीन ऑडिशन्स घ्यायला सुरुवात करा. या ऑल राईट, कीप मी पोस्टेड. सॉरी, तुमचा चहा नाही आला अजून? येईल. आला. हे बघ आलाच. काय ग, बरी आहेस का? भैरव ही ताराची असिस्टंट होती ना ग, आणि काहीच महिन्यापूर्वी. पण बघ ना, लोकांचे दिवस कसे बदलतात, हो की नाही? एका साध्या असिस्टंट वरून इथे आली या एवढ्या मोठ्या आलिशान घरात, या श्रीमंतीत. पण मी तुला सांगते, काही काही लोकांना ना श्रीमंत कसं व्हायचं याचा शॉर्टकट बरोबर माहीत असतो. नाहीतर आपली तारा बघणं बिचारी एवढी टॅलेंटेड आहे तरी सुद्धा केवढे कष्ट घेतेय, मेहनत घेतेय गाण्यात करिअर करायला, हो की नाही ग? आता मला सांग, आपल्या ताराला काय कमी आहे? तू एवढी श्रीमंत आहेस, एवढी मोठी सिंगर आहेस तू कुठेही शब्द टाकलास तर ताराला काम नाही का मिळणार आपल्या? पण नाही, ताराला कष्ट करायचे, करिअर बनवायचे, मेहनत करायची. काय तारा, हिला जरा शिकवलं असतंस तर हे सगळं. पण नाही, ही मुलगी आहे ना, पॅरासाइट आहे, पॅरासाइट.